धर्मवीर बलिदान मास श्लोक क्रमांक 17. गोमायु श्वान म्हणूनी जगणे न दीर्घ, हेही तुच्छ जगणे यहलोकी नरक. जगणे जगात समयी क्षणभर असावे, वनराज वा गरुड होऊनी ही जगावे. या श्लोकाचा अर्थ असा आहे, आपले जगणे हे कधीही पायाने ठेचले जाणारे गोम, गांडूळ किंवा श्वानाप्रमाणे नसले पाहिजे. तर आपले आयुष्य क्षणभर जरी असले तरी ते एका स्वाभिमानी कर्तृत्वाची डरकाळी फोडणाऱ्या सिंहाप्रमाणे, आपल्या उडाणाने सर्वांना चकित करणाऱ्या गरुडाप्रमाणे असले पाहिजे. हे असे गांडुळाप्रमाणे दुसऱ्याच्या जीवावर घाबरून, मंद मोह मत्सराच्या मागे लागून लाचारपणाने जगणे म्हणजे पृथ्वी तलावरील नरकच. सिंह गरुडाप्रमाणे जगणे म्हणजे काय असते हे आपल्याला शिवछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून दाखवून दिला आहे. आणि याच शिवछत्रपती रूपी सिंहाचे बछडे स्वराज्यासाठी, देव, देश, देशासाठी अनेक शत्रूंचा नाश करून स्वाभिमानाची गरुड झेप घेऊन, स्वाभिमानाची डरकाळी फोडून यमराजालाही घाम फोडत मरणाला कसे सामोरे जातात हे शंभूराजांनी आपल्याला दाखवून दिलं. गरज आहे ती आपणही या पिता पुत्रांच्या विचारांचे पाईक होण्याची. जय जिजाऊ, जय शिवराय, जय